गंमत अशी आहे की प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये या महाराष्ट्रामध्ये चांगली आमदारांची निवड झाली आणि आमदार मोठ्या प्रमाणात निवडून आले आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीची सरकार बसली. त्याचप्रमाणे ते सर्वप्रथम अमरावतीमध्ये त्यांचं आगमन झालं. ते पालकमंत्री या नात्याने या ठिकाणी आले. आमचं भारतीय जनता पार्टीचं आमचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचं कर्तव्य होतं, सगळ्यांची डिमांड होती की आपण त्यांचा चांगला सत्कार घेतला पाहिजे. या अनुषंगाने आपण त्यांना पितळचा मुकुट दिला. आता त्याला सुवर्ण पॉलिश असलेला मुकुट आहे. त्या दृष्टिकोनातून आपण त्याचा चांगला सत्कार घेण्यात या ठिकाणी आलेला आहे. किती ग्रामचा आहे तो आणि कुठून? तो एक अर्धा किलोचा असेल पितळचा. त्याचं एक्झॅक्टली वजन सांगता येणार नाही, पण तो एक सन्मान म्हणून आपण त्यांना दिलेला आहे, त्यांच्या डोक्यात घातलेला आहे. तो काही असा सुवर्ण नाही आहे, सुवर्ण पॉलिश असलेला तो मुकुट आहे. परंतु चर्चा अशी आहे की तो सोन्याचा मुकुट नाही, आता ते आता याच्या आधीसुद्धा मी राणे साहेबांना दिला होता. त्यानंतर आमचे राज्यपाल होते, RS गवई साहेब होते. त्यानंतर आमचे राजनाथ सिंग साहेब होते, त्यांचासुद्धा मी असा सत्कार केला. आमचे देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्यांचासुद्धा सत्कार केला. याचा ते जे पाहण्याचा दृष्टिकोन आहे पब्लिकचा तो वेगळा राहतो, पण हालाकी असं सुवर्ण कोणी देत नाही. तो पितळचाच असतो मुळात आणि त्याला पॉलिश केल्या जाते. तो दिसताना तो सुवर्ण मुकुट दिसतो आहे आणि आमच्या नेत्यांचा सन्मान म्हणून आम्ही हे करत असतो आणि केलं पाहिजे, कारण त्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात एक मोटिवेशन मिळते आणि चांगलं अमरावती शहराचा म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये काम करण्याचा त्यांना ग्रुप निर्माण होतो. हा त्याच्या मागची आमची संकल्पना राहते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.